खोटं बोलायचं नाही. तुम्ही म्हणत असताना तुमचा भाऊ इकडे काय चपलीच्या दुकानावर कामाला चालला काय किंवा ही तर भाऊ आपल्याला काय बुटत दाखवायला लागला. तर व्हिडिओ असा कसा पाहता तर पहिल्यापासून बघा ना. हा जर व्हिडिओ तुम्ही कळम मधून बघत असताना तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बरं का. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन आणि चांगल्या ब्लॉग मध्ये. तर आपल्याला आज जायचं होतं कळमला, त्याच्यामुळे मस्त पैकी काय गाडी पुसून घेतली. त्याच्यानंतर काय आपण निघलात मग कळमला. तर आपल्याला MSIT ला बी जायचं होतं म्हणून काय लाल परीवर आपण निघलात. तर आपली झालती MSIT. तर आपण निघला होता नीरज भाऊकडे पाय चलत. मी आलतो नीरज भाऊकडे, म्हणलं नीरज भाऊ आहे का नाही काय की दुकानावर. तर काय त्याची गाडी दिसली, म्हणलं काय नीरज भाऊ इथंच असणार. मग त्याच्याकडे गेलो मी, म्हणलं आपल्या कॉलेजची लिस्ट लागली आहे तर म्हणलं आपला नंबर लागलाय का नाही ते जाऊन आपण कॉलेजमध्ये बघू. मग काय नीरज भाऊनं गाडी काढली ना आपण निघलात कॉलेजकडे. जाता जाता आपण धडकता राहिला राव. लगेच नीरज भाऊनं ब्रेक दाबलं ना गाडीचं. तर आपण आलतात कॉलेजमध्ये, तर आपल्या लिस्ट मध्ये नंबर नव्हता लागला. मग त्याच्यामुळे काय नीरज भाऊनं लगेच काढली गाडी. ती म्हणला चला आता तुला भेळ चारतो. मग काय भेळच्या दुकानात गेलात, भेळ खाल्ली. मग त्याच्यानंतर आपण निघलात दुकानावर. मग तर आपण आलतात दुकानावर, कॉपी करायची नाही. तर मी आलतो इकडे नीरज भाऊकडे, कारण तर येणार होता थोड्या वेळाने. काय नीरज भाऊच्या इथं बसलो तर नीरज भाऊ आपल्याला काय बुटन चपलच दाखवायला लागला राव. त्याच्यानंतर मित्र आला आणि आपण निघलात गावाकडे. ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा. असेच नवीन आणि चांगले ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या बरं. जाता जाता हा भाऊ बघा कसा गाडी काढतोय. हा व्हिडिओ बघा ना.